नमस्ते स्टुडंट्स, मी आदित्य सर. वेलकम टू TW म्हणजेच टेस्टवायझर. कसे आहात सगळे? VJTI आणि COEPच्या धमाकेदार रिव्ह्यूनंतर तुमची एनर्जी एकदम हाय असेल अशी अपेक्षा आहे. तुमच्या कमेंट्स आणि मेसेजेसचा जो पाऊस पडला त्यावरून एक गोष्ट तर नक्की झाली की तुम्हाला ही कॉलेज रिव्ह्यू सिरीज प्रचंड आवडतीये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण VJTI वर्सेस COEP या सरकारी दिग्गजांची लढाई बघितली. पण अनेक विद्यार्थी विचारत होते, सर प्रायव्हेट कॉलेजचं काय? मुंबईमध्ये असं कोणतं प्रायव्हेट कॉलेज आहे जे या सरकारी कॉलेजेसना टक्कर देऊ शकतं, ज्याचा ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जबरदस्त असेल? तुमच्या या सगळ्या प्रश्नांचं उत्तर घेऊन मी आज आलोय. आज आपण मुंबईच्या अशा एका कॉलेजची सफर करणार आहोत जे नावापुरतं प्रायव्हेट आहे, पण प्लेसमेंट्स आणि कट ऑफच्या बाबतीत मोठमोठ्या सरकारी कॉलेजेसना सुद्धा पाणी पाजतं. हे कॉलेज म्हणजे मुंबईच्या इंजिनिअरिंग जगतातला अँग्री यंग मॅन आहे. तर मित्रांनो, आजच्या आपल्या पोस्टमॉर्टम टेबलवर आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरात दिमाखात उभं असलेलं भारतीय विद्याभवनचं सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच SPIT अंधेरी. चला तर मग सुरू करूया SPITच्या जगातली ही रोमांचक सफर. सर्वात आधी ओळख. SPIT हे मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागात भारतीय विद्याभवनच्या विशाल आणि हिरव्यागार 47 एकरच्या कॅम्पसमध्ये वसलेलं आहे. हे एक प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि अनएडेड इन्स्टिट्यूट आहे, जे मुंबई युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. SPITची स्थापना 1995 मध्ये झाली, पण त्याचा वारसा 1962 मध्ये स्थापन झालेल्या सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच SPCE पासून चालत आलाय. 2005 पासून ऑटोनॉमस झाल्यामुळे SPITला स्वतःचा इंडस्ट्री अलाइन्ड अभ्यासक्रम बनवण्याचं स्वातंत्र्य मिळालं, ज्याचा थेट फायदा इथल्या विद्यार्थ्यांना होतो. ह्या कॉलेजची USP काय? तर 3 गोष्टी: जबरदस्त प्लेसमेंट्स, अत्यंत हाय कट ऑफ ज्यामुळे तुम्हाला एक उत्तम पीअर ग्रुप मिळतो, आणि तिसरं म्हणजे मुंबईच्या प्राईम लोकेशनचा फायदा. या कॉलेजला NAAC कडून A ग्रेड मिळालाय. इथले कोर्सेस NBA ॲक्रेडिटेड आहेत आणि NIRF 2024च्या रँकिंगमध्ये हे कॉलेज 201 ते 300च्या बँडमध्ये आहे. SPITची एक खास गोष्ट म्हणजे हे कॉलेज SPCE, SPJIMR जे मॅनेजमेंटसाठी भारतातलं टॉप इन्स्टिट्यूट आहे आणि भवन कॉलेजसोबत कॅम्पस शेअर करतं. त्यामुळे तुम्हाला एक खूप मोठं आणि डायव्हर्स अकॅडमिक वातावरण मिळतं. आता बोलूया कोर्सेस आणि ब्रँचेसबद्दल. SPIT हे प्रामुख्याने कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतं. इथे तुम्हाला BTechमध्ये खालील ब्रँचेस मिळतील. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 2 डिव्हिजन्स आहेत, मिळून 240 सीट्स आहेत. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हणजे CSE हा एक नवीन आणि स्पेशलाइज्ड कोर्स आहे, ज्यात AI आणि ML सारख्या भविष्यातील टेक्नॉलॉजीजवर भर दिला जातो. याच्या 120 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे EXTC ही सुद्धा एक महत्त्वाची ब्रांच असून तिच्या 120 सीट्स आहेत. म्हणजे BTechसाठी एकूण 480 विद्यार्थ्यांची इनटेक कपॅसिटी आहे. याशिवाय इथे MTech, MCA आणि PhD सारखे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेससुद्धा आहेत. आणि हो, स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी इथं SPTBI म्हणजे सरदार पटेल टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटरसुद्धा आहे. आता तयार व्हा त्या भागासाठी जो SPITला मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित कॉलेजेसपैकी एक बनवतो: कट ऑफ. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की फक्त VJTI आणि COEPचे कट ऑफ हाय असतात, तर तुम्ही गैरसमजात आहात. SPITचे कट ऑफ बघून तुम्हाला कळेल की इथे ॲडमिशन मिळवणं किती कठीण आहे. चला MST CET 2025च्या आकड्यांवर नजर टाकूया. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हणजे CSE साठीचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता 99.801462 हो, तुम्ही बरोबर ऐकलं. एका प्रायव्हेट कॉलेजसाठी हा कट ऑफ अविश्वसनीय आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ होता 99.741977 आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन EXTCसाठी सुद्धा 99.530833 तगडा कट ऑफ लागला होता. हे आकडे काय सांगतात? हे सांगतात की SPITमध्ये येणारे विद्यार्थी हे महाराष्ट्रातील क्रीम लेअरचे असतात. तुमचा पीअर ग्रुप, तुमचे मित्र हे सगळेच प्रचंड हुशार आणि मेहनती असतात. अशा वातावरणात तुम्ही आपोआपच प्रगती करता. पण असा 99.5+ डोंगर सर करणं सोपं नाही. यासाठी लागते प्रचंड मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भरपूर सराव. आणि तुमचा हाच सराव सोपा आणि प्रभावी करण्यासाठी टेस्टवायझरने खास MST CET 2026च्या विद्यार्थ्यांसाठी आणलाय आमचं ब्रह्मास्त्र, टेस्टवायझर्स फास्ट ट्रॅक PCM PYQs ई बुक फॉर MST CET 2026.
SPIT सारख्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर ब्रांच मिळवण्यासाठी तुम्हाला हजारो प्रश्न सोडवून परीक्षेसाठी तयार व्हावं लागेल. या एकाच ई-बुकमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या तिन्ही विषयांचे मिळून 3500 पेक्षा जास्त चॅप्टर वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मिळतील, तेही MST CET 2025च्या लेटेस्ट पेपर्स सकट. आणि प्रत्येक प्रश्नाचं डिटेल्ड सोल्युशनसुद्धा दिलेलं आहे. तुमचं SPITमध्ये शिकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे ई-बुक एक अनिवार्य साधन आहे. याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आजच डाउनलोड करा आणि तुमच्या तयारीला एका प्रो लेवलवर घेऊन जा. आता बोलूया फीजबद्दल. SPIT हे एक प्रायव्हेट अनएडेड कॉलेज असल्यामुळे इथली फी सरकारी कॉलेजेसच्या तुलनेत जास्त आहे. BTechच्या पहिल्या वर्षासाठी तुम्हाला अंदाजे ₹2,12,000 इतकी फी भरावी लागते. आता हा आकडा ऐकून काहीजण थोडे निराश झाले असतील. पण थांबा, या फीकडे एक खर्च म्हणून बघू नका, तर एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा. आणि या इन्व्हेस्टमेंटवर किती जबरदस्त परतावा मिळतो हे तुम्हाला प्लेसमेंट्सच्या आकड्यांवरून कळेल. शिवाय महाराष्ट्र सरकारच्या महा-DBT पोर्टलवरून EBC, TFWS, SC, ST, OBC आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होते. आणि आता येतोय या रिव्ह्यूचा सर्वात मोठा हायलाइट, तो क्षण ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, SPITचे प्लेसमेंट्स. मित्रांनो, सीट बेल्ट घट्ट बांधा, कारण हे आकडे तुमचा विश्वास बसू देणार नाहीत. मी तुम्हाला लेटेस्ट 2024-25च्या प्लेसमेंट डेटाची सविस्तर माहिती देणार आहे. यावर्षी BTechच्या 462 विद्यार्थ्यांपैकी 388 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली. आणि तुम्हाला माहिती आहे, त्यापैकी किती जणांना नोकरी मिळाली? 372 विद्यार्थ्यांना. आणि जे 16 विद्यार्थी पात्र असूनही प्लेस झाले नाहीत, त्यांचं प्लेसमेंट अजूनही चालू आहे. याचाच अर्थ, जे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी बसतात, त्यापैकी जवळजवळ 100% विद्यार्थ्यांना नोकरी मिळतेच. ही SPITची ताकद आहे. आता पॅकेजेसबद्दल बोलूया. हायेस्ट पॅकेज होता 52 लाख पर ॲनम LPA. आणि सगळ्या BTech ब्रँचेस मिळून ॲव्हरेज पॅकेज होता 14.51 लाख पर ॲनम म्हणजे LPA. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 14.51 लाख. हा ॲव्हरेज पॅकेज अनेक IITs आणि NITsच्या बरोबरीचा आहे. चला आता ब्रँचनुसार आकडे बघूया. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे कॉम्प, ॲव्हरेज पॅकेज आहे 16.00 LPA आणि मीडियन पॅकेज आहे 14.00 LPA. CSE AIML ॲव्हरेज पॅकेज आहे 15.58 LPA आणि मीडियन पॅकेज आहे 13.66 LPA. CSE डेटा सायन्स ॲव्हरेज पॅकेज आहे 14.29 LPA आणि मीडियन पॅकेज आहे 12.50 LPA. EXTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ॲव्हरेज पॅकेज आहे 12.05 LPA आणि मीडियन पॅकेज आहे 9.38 LPA. EXTC सारख्या ब्रांचचा ॲव्हरेज पॅकेजसुद्धा 12 लाखांच्या वर आहे. यावरून तुम्ही या कॉलेजच्या प्लेसमेंट क्षमतेचा अंदाज लावू शकता. SPITमध्ये कंपन्यांच्या प्रोफाईलनुसार प्लेसमेंटची विभागणी केली जाते. इलीट, सुपर ड्रीम, डिल्म आणि नॉर्मल. इलीट कंपन्यांमध्ये 106 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. सुपर ड्रीम कंपन्यांमध्ये 182 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. ड्रीम कंपन्यांमध्ये 63 विद्यार्थ्यांना आणि नॉर्मल कंपन्यांमध्ये 82 विद्यार्थ्यांना. इथे येणाऱ्या कंपन्यांची नावं ऐकलीत तरी तुम्हाला कळेल की हे कॉलेज कोणत्या लेवलला आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲमेझॉन, फोनपे, मॉर्गन स्टॅनली, ओरॅकल, डेलॉयट अशी जगातली कोणती मोठी टेक कंपनी नाही आहे जी SPITमध्ये येत नाही. इथे इंटर्नशिपचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं आहे. 70-80% विद्यार्थ्यांना पेड इंटर्नशिप्स मिळतात आणि त्यातून प्री प्लेसमेंट ऑफर्स म्हणजेच PPOs मिळण्याचं प्रमाणही खूप जास्त आहे. PPO म्हणजे इंटर्नशिपच्या कामगिरीवर आधारित कंपनी तुम्हाला थेट नोकरीची ऑफर देते. आता कॅम्पस इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टुडंट लाईफबद्दल बोलूया. SPITचा सगळ्यात मोठं आकर्षण आहे त्याचा 47 एकरचं हिरवगार कॅम्पस. मुंबईसारख्या शहरात एवढा मोठा आणि शांत कॅम्पस मिळणं हे एक वरदान आहे. इथे तुम्हाला एअर कंडिशन क्लासरूम्स, सुसज्ज लॅब्स, 20,000 पेक्षा जास्त पुस्तकं असलेली लायब्ररी आणि हायस्पीड वायफाय मिळेल. खेळण्यासाठी क्रिकेट, फुटबॉल ग्राउंड आणि बास्केटबॉल कोर्टसुद्धा आहे. पण आता येऊया SPITच्या सगळ्यात मोठ्या कॉन किंवा तोट्याकडे. इथे कॉलेजचं स्वतःचं डेडिकेटेड हॉस्टेल नाही. SPCEच्या हॉस्टेलमध्ये काही मोजक्या जागा मेरिटवर मिळतात, पण बहुतेक विद्यार्थ्यांना बाहेर PG किंवा फ्लॅट घेऊन राहावं लागतं. अंधेरीसारख्या भागात PG शोधणं आणि तिथल्या खर्चात ॲडजस्ट करणे हे सोपं नसतं. गमतीने सांगायचं म्हणजे अंधेरीमध्ये चांगलं PG मिळवणं हे SPITमध्ये ॲडमिशन मिळवण्यापेक्षा जास्त कठीण असतं. पण याचा एक फायदा असा आहे की तुम्ही लवकर स्वावलंबी बनता आणि मुंबईच्या खऱ्या आयुष्याला जवळून अनुभवता. SPITची स्टुडंट लाईफ खूप व्हायब्रंट आहे. ऑक्युलस नावाचा त्यांचा वार्षिक टेक्नोकल्चरल फेस्ट खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय CSI, IEEE सारखे टेक्निकल क्लब्स आणि मुद्रासारखा ड्रामाटिक्स क्लब वर्षभर ॲक्टिव्ह असतात.
आता बोलूया त्या गोष्टी जी SPITला अजून खास बनवते, ती म्हणजे इथली अलुमनी नेटवर्क. SPITचे माजी विद्यार्थी जगभरात खूप मोठ्या पदांवर आहेत. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे फोनपेचे सहसंस्थापक समीर निगम आणि राहुल चारी. हे दोघेही SPITचे माजी विद्यार्थी आहेत. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांनी नुकतंच आपल्या कॉलेजच्या विकासासाठी $1 मिलियन देणगी जाहीर केली आहे. यावरून तुम्हाला कळेल की इथले माजी विद्यार्थी आपल्या कॉलेजशी किती जोडलेले आहेत. अमेरिकेच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन सौरभ नेत्रवालकर हा सुद्धा एक SPITian आहे. हे शक्तिशाली नेटवर्क तुम्हाला करिअरमध्ये खूप मदत करतं. आता या सगळ्या माहितीचा सार काढूया. SPITचे प्रोज आणि कॉन्स. प्रोज म्हणजे फायदे. 1. उत्कृष्ट प्लेसमेंट्स आणि हाय ROI. तुम्ही भरलेल्या फीसच्या अनेक पट जास्त पॅकेज तुम्हाला मिळतो. 2. उत्तम पीअर ग्रुप म्हणजे हाय कट ऑफमुळे तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांसोबत शिकायला मिळतं. 3. उत्तम लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी. तुम्ही मुंबईच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे इंडस्ट्री आणि लाईफस्टाईलचे अनेक फायदे. 4. विशाल आणि हिरवगार कॅम्पस. मुंबईसारख्या शहरात एवढा मोठा आणि शांत कॅम्पस मिळणं हे एक वरदान आहे. 5. शक्तिशाली माजी विद्यार्थी नेटवर्क जे तुम्हाला आयुष्यभर मार्गदर्शन आणि संधी देत राहतं. 6. इंडस्ट्री रिलेव्हंट ऑटोनॉमस अभ्यासक्रम ज्यामुळे तुम्ही नोकरीसाठी पहिल्या दिवसापासून तयार होता. कॉन्स म्हणजे तोटे. 1. स्वतःचे हॉस्टेलाची सोय नाही, हा सगळ्यात मोठा तोटा आहे. 2. जास्त फी. सरकारी कॉलेजेसच्या तुलनेत फी जास्त आहे. 3. स्वतःचे कॅन्टीन नाही, कॅम्पसमधील सुविधा शेअर कराव्या लागतात. 4. कठोर अकॅडमिक्स. ऑटोनॉमस असल्यामुळे अभ्यासक्रम आणि परीक्षा थोड्या कठीण असू शकतात. तर SPITमध्ये ॲडमिशन घ्यावं की नाही? जर तुम्ही एक हुशार आणि मेहनती विद्यार्थी असाल ज्याला पैशांची जास्त चिंता नाही आणि ज्याला मुंबईत राहून एक टॉप क्लास इंजिनिअरिंग शिक्षण आणि जबरदस्त प्लेसमेंट हवं असेल, तर SPIT तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे एक असं कॉलेज आहे जे तुम्हाला फक्त डिग्री देत नाही, तर एक यशस्वी करिअरची हमी देतं. मला आशा आहे की तुम्हाला SPITचा हा सविस्तर रिव्ह्यू आवडला असेल. तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट्समध्ये विचारायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला पुढचा रिव्ह्यू कोणत्या कॉलेजवर हवा आहे हे सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा आणि टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचा MST CETचा प्रवास आमच्यासोबत खूप सोपा आणि यशस्वी होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important Maharashtra engineering admission counseling across multiple domains.